मंडळी सर्वांना सुचरिता काळेचा आदरपूर्वक नमस्कार। माझ्या लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रतिभाताई तारावादकर यांच्या त्रिशंकू या कादंबरीचे 15 भाग आपण ऐकले। 15व्या भागात आपण पाहिले की अर्पिता श्वेताकडच्या मुंजीला न बोलावल्यामुळे अस्वस्थ झाली आहे। बागेत फिरत असताना तिची व समोरच्या बंगल्यातल्या तात्यारावांची नजरानजर झाली आहे। बघूया पुढे काय होतं या भागात। पण त्यापूर्वी कादंबरी व वाचन कसं वाटतंय त्याबद्दल अवश्य कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढील भाग अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर सुरू करूया त्रिशंकू कादंबरीचा 16वा भाग। प्रत्यक्षात जेव्हा मुंजीला जायचा दिवस उजाडला तेव्हा शीतलचं मन बऱ्यापैकी शांत झाले होते। पहाटे उठून पटापट आंघोळ उरकून सारेजण तयार झाले। शोभाताई नारायणपेठ साडी नेसून गळ्यात एकदाणी घालून तयार झाल्या। शैलेश शेरवानी तर शाल्मलीने छानपैकी लेहंगा चोली परिधान केली। शीतलने कपाटात समोर दिसणारी मोतिया कलरची साडी नेसून त्यावर मोत्यांचे दागिने घातले। सारेजण मुंजीच्या हॉलवर जाण्यासाठी बिल्डिंगचा जिना उतरू लागले। शाल्मली, मुंजीला बाबा आले तरी लगेच त्यांच्याकडे धावत जाऊ नकोस, त्यांच्याशी फार बोलायचं नाही आणि प्रश्न विचारायला लागले तर तिथून सटकायचं काय? टॅक्सीची वाट पाहत उभे असताना शीतल शाल्मलीला हलक्या आवाजात सूचना देत होती आणि शाल्मली आज्ञाधारकपणे मान हलवत होती। मुंजीच्या हॉलवर सनईच्या मंदसुराने मन उल्हासित होत होते। नेहमीचेच दृश्य होते। लहान मुलांची पळापळ सुरू होती। पुरुष घोळक्याने गप्पा मारत उभे होते तर बायका जरीच्या साड्या नेसून दागिने घालून लगबग करत इकडे तिकडे फिरत होत्या। श्वेताची दोन्ही मुले घेरा आणि शेंडीमुळे फारच गोड दिसत होती। होमाजवळ विधींसाठी मनीष आणि त्याच्या हाताला हात लावून श्वेता बसली होती। या मंडळींना पाहून श्वेताने हात हलवला। शेखर आला नाही ना हे शीतलने चोरट्या नजरेने पाहून घेतले। अजून शेखर आला नव्हता। शीतलने सुटकेचा निश्वास टाकला। शीतल वहिनी, तुम्हाला सगळ्यांना श्वेताने नाश्ता उरकून घ्यायला सांगितलं आहे, गावाहून मुंजीसाठी आलेल्या श्वेताच्या जावेने सांगितले। शीतल शोभाताई आणि मुलांबरोबर नाश्त्याच्या काउंटरकडे जाऊ लागली। पोटभर नाश्ता करा बरं का, जेवायला उशीर होणार आहे। श्वेता विधींमधून मध्येच उठून आली। चेहऱ्यावर मेकअप असल्यामुळे श्वेता नेहमीपेक्षा वेगळीच दिसत होती। नाश्ता करून शोभाताई आणि शीतल यांनी होमाजवळच्या खुर्च्या पटकावल्या। काय शाल्मली, एकदम उंच झालीस की ग? शेखरचा परिचित आवाज आला आणि कितीही ठरवलं तरी शीतलचं हृदय धडधडलंच। चेहऱ्यावर कुठलेही हावभाव न आणण्याची पराकाष्ठा करत शीतल शांतपणे बसून राहिली। आजूबाजूच्या लोकांचं आपल्याकडे लक्ष लागून राहिलं आहे असं शीतलला वाटत राहिलं। ये शेखर, मनीषने शेखरशी हस्तांदोलन करीत त्याचे स्वागत केले। आधी नाश्ता करून घे, शेखर एकटाच आलेला दिसतोय, शीतलने मनात नोंद केली। शेखर आपल्याला शोधतोय हे डोळ्याच्या कोपऱ्यातून शीतलला जाणवले होते। श्वेता आणि मुलांना भेटून तो शोभाताईंकडे आला। कशी आहेस आई? अगदी मस्त, मज्जेत, शोभाताईंनी उत्तर दिले। जरी शेखर आईशी बोलत असला तरी त्याचे लक्ष शीतलवर खेळले होते। शीतल मख्ख चेहऱ्याने समोरील विधी बघत होती। अरे वा, शीतल काय सुंदर दिसतीये या साडीत, आणि केसही कापलेले दिसतायत, पण तिला छान शोभतायत। वाटतच नाही दोन एवढी मोठी मुलं असतील असं। शेखरने शीतलकडे ओझरती नजर टाकून तिच्यातील बदलाची नोंद घेतली। इतकी छान दिसतीये, घटस्फोट झाल्यावर कदाचित तिने कोणाबरोबर लग्न केलं तर? शीतल दुसऱ्या कुणाची झाली तर? शेखर अस्वस्थ झाला। त्याला सिगारेटची तल्लफ आली आणि हॉलच्या बाहेर जाऊन तो सिगारेट ओढू लागला। शेखर, असा एकटाच काय सिगारेट ओढत उभा आहेस? सुमा आत्या कधी जवळ येऊन उभी राहिली शेखरला कळलंच नाही। आणि काय दशा करून घेतली आहे स्वतःची? आत्या त्याचं बारकाईने निरीक्षण करत होती। किती खंगलायस, डोळ्याखाली काळी वर्तुळं, कोणी नीट काळजी घेत नाही का तुझ्या तब्येतीची? संधी साधून सुमा आत्याने टोमणा मारला। इतका राजबिंडा आमचा शेखर, आणि काय ही तुझी अवस्था? आत्या चुकचुकली। शेखर गप्प बसला। घर सोडल्यापासून त्याच्या जेवणाची आबाळच झाली होती। कितीतरी दिवसात तो पोटभर घरचं अन्न जेवलाच नव्हता। शीतलचे आई बाबा, दादा वहिनी, तनया सारेजण हॉलवर येताना दिसले।
साऱ्यांनी शेखरला पाहून न पाहिल्यासारखं केलं. एक वेळ अशी होती की एकुलता एक जावई म्हणून त्याची तोलतोल होत होती. शीतलच्या माहेरी त्याला मानाचं स्थान होतं, पण आता त्याला बघून सर्वांनी दुर्लक्ष केलं. शीतलला माहेरची माणसं आलेली बघून हायसं वाटलं. नेहमी कुठल्याही कार्यक्रमात लांब लांब बसणारी प्रीतीबाईंनी आज शीतलच्या शेजारी येऊन बसली. शीतलच्या आईने प्रीती कशी तुझ्या शेजारी बसलीये बघ म्हणून शीतलला खूण केली. इतकी जवळीक फक्त नोकरी मिळावी म्हणून आहे हे शीतलच्या लक्षात आले होते. बाहेरच्या जगाचा अनुभव घेऊन शीतल आता चाणाक्ष बनू लागली होती. प्रमोद मामाला बघून शैलेश त्याच्याजवळ येऊन बसला आणि शेखरच्या हृदयात कालवाकालव झाली. स्वतःचा बाप जवळ असूनही शैलेशला मामा जवळचा वाटावा, अर्थात आपलं वागणंच याला कारणीभूत आहे हे शेखरला माहीत नव्हतं का? मुंजीचे सारे विधी पार पडत असताना लहान मुलं मुंज मुलांना त्यांच्या नव्या हेअरस्टाईलवरून चिडवत होती आणि दोन्ही बटू रडवेल्या चेहऱ्याने आईबाबांकडे तक्रार करीत होते. शीतलला शैलेशची मुंज आठवली. असेच वातावरण होते. पाहुणे रावळे, मुंजीचे विधी, शेंडी आणि घेरा ठेवलेल्या बटूच्या रूपातील शैलेश. पैठणी नेसलेली शीतल शेखरच्या शेजारी बसली होती. गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे शेखरच्या हाताला हात लावून दोघांचे एकत्व दाखवत. कोणाला स्वप्नात तरी वाटलं असेल का 4 वर्षात आपलं सारं जग उलटपालट होणार आहे म्हणून? शीतलने तिच्या नकळतच सुस्कारा सोडला. भिक्षावळ, जेवणं झाली आणि हळूहळू हॉल रिकामा होऊ लागला. मनावर शेखर भेटण्याचा ताण आला होता तो कमी झाला, कारण तो एकटाच आला होता. ती आली नव्हती. जेवण झाल्यावर शेखर लगेच निघून गेला. शीतल मोकळेपणाने बोलू लागली. शीतल, माझ्या नोकरीसाठी तुझ्या ऑफिसमध्ये चौकशी कर अशी पुन्हा पुन्हा आठवण करून देत प्रीती गेली. नक्की, तोंड भरून आश्वासन देत शीतलने तिचा निरोप घेतला. मोकळ्या मनाने शीतल आणि कुटुंबीय घरी आले. शीतल, अगं प्रमिलाताईंचा फोन आला होता आज. शीतल ऑफिसमधून आल्यावर चहा पिताना शोभाताई म्हणाल्या. हो का? काय म्हणत होती आई? त्यांच्या बिल्डिंगमधली सर्व बिऱ्हाडं मोतीचुराचे लाडू करून घेणार आहेत, तर आपल्यासाठी सुद्धा सांगायचेत का ते विचारण्यासाठी फोन केला होता त्यांनी. दिवाळी जवळ आली की. मग पुढच्या मंगळवारी वसुबारस आहे. ऑफिसमुळे लक्षात आलं नसेल तुझ्या. हो ना हो आई, इतकं काम आहे ना. दिवाळीची 3 दिवस सुट्टी मिळणार आहे, पण त्याआधी सगळं काम निपटावं लागेल ना. यावेळी आपण विकतचं फराळाचं घेऊया. तुला वेळ नाही आणि मला झेपत नाही. प्रमिलाताई म्हणाल्या त्या आपण विकतच आणणार आहेत फराळाचं. चालेल, विकतचा फराळच घेऊया. लक्ष्मीपूजनाला एखादा पदार्थ करू. काय ग प्रीती, हल्ली तुझ्यावर अगदी खुश आहे. आमच्या कंपनीत नोकरी हवी आहे ना तिला, शीतल हसत म्हणाली. हे बघ शीतल, मी तुमच्यामध्ये पडत नाही, पण एक सांगू का? जरी व्हॅकन्सी असली तर दुसऱ्या एखाद्या ओळखीच्या मैत्रिणीला दे, पण प्रीतीला देऊ नकोस. हो आई, मी आधीच ठरवलं होतं ते. अरे वा, बरंच कळायला लागलं आहे की तुला जग. माणूस अनुभवाने शहाणा होतो असं तुम्हीच म्हणता ना. तुझ्या नणदेनं मुंजीत छान साडी घेतलीये बघ, बघितलीस का उघडून? नाही हो आई, घरी आल्यावर जो शीण आला होता की विचारूच नका. साहजिकच आहे, शोभाताई मनात म्हणाल्या. इतक्या लोकांसमोर शेखर आल्यावर कसं वागावं याचा ताण आला असेलच ना. आई, अहो मुख्य गोष्ट सांगायचीच विसरले. आमच्या ऑफिसमध्ये दिवाळीची पार्टी असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना बोलावलंय. आई, आम्ही पण यायचं तुझ्या ऑफिसमध्ये? शाल्मलीचे डोळे आनंदाने चमकू लागले. अगं सगळ्यांच्या घरची मंडळी येणार आहे. मग ऑफिसची जागा पुरणार नाही म्हणून 5 तासांसाठी हॉल भाड्याने घेणार आहेत. तिथे थोडे खेळ, गाणी, मजेदार किस्से वगैरे कार्यक्रम आणि मग जेवण असणार आहे. ये, मग खूपच मजा येईल. तिथे विहंग, पर्णिका, मोनिका सगळे येणार. हिला कशी काय ही मुलं माहिती? अहो आई, आम्ही माथेरानला नव्हतो का गेलो, तेव्हा सगळी मुलं आली होती ही. पण शाल्मली आगाऊपणा करायचा नाही बरं का तिथे. आई, नेहमी नेहमी मला का सांगतेस ग? दादाला का नाही सांगत? कारण तो शहाणा आहे म्हणून. आई, मी नाही येणार तुझ्या कार्यक्रमाला. झालं, तुझी नेहमीच काय रे नकार घंटा असते. अगं आम्हाला किल्ला बनवायचा आहे,
त्यात यावर्षी कारंजं बसायचं आहे, विहीर खोदायची आहे, ती कशी करावी यावर मीटिंग आहे आमची. अरे, लोकांमध्ये मिसळावं, ओळखी करून घ्याव्यात, शोभाताई शैलेशची समजूत काढत म्हणाल्या. हो शैलेश, यावेळी मात्र तू आलंच पाहिजे. दरवेळी आपलं नाही नाही. बरं बुवा, येतो, काहीशा नाराजीनेच शैलेश म्हणाला. आई, मी पार्टीला कुठला ड्रेस घालू आणि मोत्यांचा सेट घालू की खड्यांचा? शाल्मलीचे बेत सुरू झाले. शेखरला राहून राहून आश्चर्य वाटत होते की तेजूने त्याला मुंजीबद्दल एकाही शब्दाने विचारले नव्हते, ना तिला न नेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र एक गोष्ट शेखरच्या लक्षात आली होती की हल्ली तेजू बागकामात रस घेऊ लागली होती. चला, कुठला तरी छंद तर लागलाय. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप म्हणतात. तेजू बागकामात रमली तर शांतता राहील घरात. कुठे शीतल आणि कुठेही तेजू. शीतलने पूर्णपणे घराला वाहून घेतले होते आणि ही नुसतीच एमलेस टाइमपास करत राहणारी, नुसते पैसे उडवायला हवेत. शीतलची आठवण आली आणि शेखर अस्वस्थ झाला. जेव्हा ती घरी असायची तेव्हा कधीही तिच्याकडे पाहिलं नाही, पण आता जाणवतंय किती सुंदर आहे शीतल दिसायला. स्वभावाने शांत, प्रेमळ. दूर गेल्यावर तिचे एक एक गुण जाणवायला लागले आहेत. काय करायचं? घटस्फोटाची केस मागे घ्यायला लावायची? परत एकत्र यायचं? शेखर विचारांच्या गुंत्यात अडकला. त्याचा हात नकळतच सिगारेटकडे गेला. शाल्मली शीतलच्या ऑफिसमधील पार्टीत डान्स करणार असल्याने तिची टेप रेकॉर्डर लावून जोरदार प्रॅक्टिस सुरू झाली. शीतलला स्वागतगीत म्हणायची जबाबदारी दिल्याने ती सुद्धा घरी आल्यावर भराभर जेवण वगैरे आवरून गाणं म्हणून बघत होती. आई, मला जमेल ना हो, असं विचारून शोभाताईंना भंडावून सोडत होती. शैलेश मात्र कुठल्याच कार्यक्रमात भाग घेणार नव्हता. तो आपल्या दिवाळीच्या किल्ल्यात अजून काय काय सुधारणा करता येतील याचा विचार करत होता. ऑफिसच्या दिवाळी पार्टीचा दिवस उजाडला. दुपारी 4 वाजता हॉलवर पोचायचे होते. शीतल बेबी पिंक रंगाची सुंदर रेशमी साडी नेसली होती, तर शाल्मलीने नेव्ही ब्ल्यू रंगाची चनिया चोली परिधान केली होती. शैलेश फुल शर्ट, फुल पॅन्ट आणि टाय लावून तयार झाला. त्याच्या ओठांवर मिशीची बारीकशी काळी रेघ उमटू लागली होती. उंची पण भरपूर असल्याने अगदी रुबाबदार दिसत होता, अगदी त्याच्या बाबांसारखाच. शीतलच्या मनात आले, पण तिने तो विचार पटकन दूर केला. शोभाताईंना पण शीतलचे स्वागतगीत आणि शाल्मलीचे नृत्य बघण्याची उत्सुकता होतीच. सारेजण टॅक्सीने हॉलवर पोहोचले. कंपनीच्या सर्वेसर्वा पद्मा मॅडम हॉलच्या दारात आपल्या ऑफिसमधील स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्वागत करण्यासाठी जातीने हजर होत्या. प्रत्येकाचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाल्मली तिच्या मित्रमंडळीत पटकन मिसळली. शैलेश सगळ्या अनोळखी माणसांना बघून अवघडला होता. ऑफिसचा संपूर्ण स्टाफ नटून थटून आला होता. एकमेकांच्या कुटुंबियांशी ओळख करून देणं चाललं होतं. सारेजण स्थानापन्न झाले आणि दीपप्रज्वलन करून पाहुणे स्थानापन्न झाल्यावर धडधडत्या हृदयाने शीतल स्वागतगीत म्हणण्यासाठी उभी राहिली. सुरुवातीला थोडी अडखळली, पण मग स्वतःला तिने सावरले आणि अतिशय सुरेलपणे स्वागतगीत गायले. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि शीतल भानावर आली. आपण इतक्या लोकांसमोर गीत गाऊ शकलो यावर तिचा विश्वासच बसेना. मुलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सुरू झाले. शाल्मलीच्या नृत्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. मध्यंतरानंतर साऱ्यांच्या ओळखी करून घेत पद्मा मॅडम शीतलच्या कुटुंबापाशी येऊन थांबल्या. छान केलंस बरं का डान्स शाल्मली. आपल्या स्तुतीने शाल्मली लाजली. हा तुझा मुलगा का? हो, शैलेश. शैलेशने मॅडमना नमस्कार केला. कितवीत आहेस? 9वीत. म्हणजे पुढचं वर्ष महत्त्वाचं आहे. हो, म्हणून यावर्षी आमची वार्षिक परीक्षा लवकर घेऊन 10वीचा अभ्यास सुरू करणार आहेत. बरं बरं, चांगला अभ्यास कर, असं म्हणत मॅडम शीतलकडे वळून म्हणाल्या, वाटत नाही तुला एवढा मोठा मुलगा असेल. शीतल संकोचून हसली. या आमच्या आई. तिने शोभाताईंची ओळख करून दिली. नमस्कार. तुमचा आदर्श ठेवला पाहिजे सगळ्यात सासवांनी, म्हणजे गृहकलहाचा प्रश्नच उद्भवणार नाही, असं म्हणत मॅडम पुढे गेल्या. त्यांना आपल्या घरातील घडामोडी माहिती नाहीत की काय? शोभाताई बुचकळ्यात पडल्या. यथेच्छ भोजन करून सारेजण तृप्त मनाने घरी आले. शीतल, तुझी दिवाळीची खरेदी राहिलीच आहे. आईचा फोन आला.
प्रमोद आणि प्रीती मॉलमध्ये जाणार आहेत. मुलं आणि तू त्यांच्याबरोबर जातेस का? प्रीती वहिनी आपल्या मुलांना कशी हिडीसपिडीस करत होती ते शीतलला आठवले आणि ती म्हणाली, आई तू दिवाळीची कॅशच दे, मुलांना काय पाहिजे ते घेतील. आपण सुद्धा माहेरच्यांसाठी दिवाळीचं गिफ्ट घेतलं पाहिजे, यावेळी आपल्या पगारातून देता येईल. शीतल ऑफिसमधून घरी येताना सोसायटीची चांडाळ चौकडी आवारात फेऱ्या मारत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर टीका टिप्पणी करत एकमेकांना टाळ्या देत फिरताना दिसे. शीतल त्यांच्याकडे दुर्लक्ष करून भराभर पाय उचलत असे, पण यावेळी त्या चांडाळ चौकडीने तिला गाठलंच. काय म्हणतेस शीतल, हल्ली नोकरी करायला जावं लागतं ना तुला? बिचारी. बाकीच्या सगळ्या जणी चुकचुकल्या. शीतलला त्यांनी तिची कीव केलेली अजिबात आवडली नाही. काय हो वहिनी, तुमचा जावई युसुफ अंडीवाला आता येत नाही का सोसायटीत अंडी विकायला? तिने विचारलं आणि समोरच्यांचा चेहराच पडला आणि त्या तिथून सटकल्या. शीतलचा विश्वासच बसेना, आपल्याला हे धैर्य आलं कुठून? नेहमी त्यांना थातुरमातुर उत्तरे देऊन सटकण्याऐवजी आपण चक्क न घाबरता त्यांना प्रत्युत्तर दिलं. शीतलने मनातल्या मनात स्वतःची पाठ थोपटली. आपण आता प्रत्युत्तर द्यायला शिकलोय म्हणजे बरीच प्रगती झाली आहे आपली. अगं, असंच बोलावं लागतं अशा कुचाळक्या करणाऱ्या लोकांना, तरच ते सरळ राहतात. शोभाताईंनी शीतलला शाबासकी दिली. शीतल, हा तुझा पगार. यावेळी सर्व स्टाफला आधीच दिला आहे दिवाळीची खरेदी करता यावी म्हणून, आणि हा तुझा बोनस. कॅशियर अनघाने शीतलच्या हातात 2 पाकिटे ठेवली. बोनस? शीतलचा प्रश्नार्थक चेहरा पाहून अनघाने खुलासा केला. मॅडम म्हणाल्या, तू आता आमच्या कुटुंबाची सदस्य झाली आहेस, मग एकट्या तुला कसं वगळायचं म्हणून. शीतल उत्फुल्ल नजरेने आपल्या जागेवर जाऊन बसली. मी दिवाळीची खरेदी करायचं ठरवलं आणि लगेच दिवाळीचा बोनस मिळावा. हे परमेश्वरा, तुला लाख लाख दंडवत. एवढ्या उन्हात काय बागकाम करतेस? सकाळी किंवा संध्याकाळी उन्ह उतरली की बागेत येत जा, अर्पिताला घरमालक काका म्हणाले. या उन्हाची तुला सवय नाही, बादले म्हणजे. अर्पिताने त्यांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. एक डोळा समोरच्या बंगल्यावर ठेवून तिचे खुरप्याने तण काढणे चालूच होते. तेवढ्यात एक मोठे वळण घेऊन ती आलिशान कार समोरच्या बंगल्यासमोर येऊन उभी राहिली. त्यातून नेहमीप्रमाणे 3 आडदांड माणसे उतरली. एकाने अदबीने दार उघडले आणि तो धिप्पाड देहाचा तात्याराव खाली उतरला. त्याची नजर नेहमीप्रमाणेच समोरच्या बंगल्याकडे गेली. तिथे अर्पिता खुरपं हातात धरून तण खुरपत होती का नाटक करत होती? दोघांची नजरानजर झाली आणि तात्याराव त्याच्या बंगल्यात शिरला. अर्पिताचे काम झाले होते. खुरपं खाली टाकून तीही उठली. शीतल आपली पर्स घट्ट धरून बसमधून उतरली. आज पगार आणि बोनसचं पाकिट होतं ना पर्समध्ये. शीतल चटचट पावलं उचलत सोसायटीत शिरली. पहिल्या बिल्डिंगपाशी गर्दी जमा झाली होती. जोरजोरात आवाज ऐकू येत होता. हा शैलेशचा आवाज आहे. शीतल वेगाने त्या घोळक्यात शिरली. समोरचं दृश्य पाहून ती थिजलीच. शैलेश विजयला बुकलून काढत होता. त्याचा आवेश, डोळ्यातील राग बघून शीतल अस्वस्थ झाली. बोल, परत बोल. नाही तुला तुडवला तर माझं नाव शैलेश नाही. शैलेश कर्कशपणे ओरडत होता. शैलेश, न राहून शीतल ओरडली. काय चाललंय तुझं? कशाला मारतोस त्याला? आई, हा विजय. काकू, मला वाचवा. मी थोडंसं काहीतरी बोललो ह्याला, तर हा मला मारायला लागला. धुळीने माखलेल्या शर्ट फाटलेल्या विजयने शीतलच्या पाठी आश्रय घेतला. शैलेश, घरी चल पाहू. शीतल बळेबळे शैलेशला घरी घेऊन गेली. लाल बुंद झालेला शैलेश रागाने धुमसत होता. काय झालं शैलेश एवढं संतापायला? शोभाताई त्याच्या जखमा पाण्याने धुवून मलम लावत होत्या. तो विजा, मी आमच्या किल्ल्यात सुधारणा सुचवत होतो तर मला चिडवायला लागला, टाळ्या पिटायला लागला. अरे, तो वाह्यात मुलगा आहे, तुला माहिती आहे ना? हो, सुरुवातीला मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, पण मग तो आणखी चेकायला आणि बाबांवरून मला शिव्या द्यायला लागला. मग माझं पण डोकं फिरलं आणि मग मी त्याला चांगला ठोकून काढला. म्हटलं, तुझ्या बापाचं खातो का? शीतल स्तब्ध झाली. विजयच्या घरात आपल्या घराबद्दल जे बोललं जात असेल ते विजयच्या कानावर पडलं असणार. अर्धवट वयाच्या मुलांना त्यातील गांभीर्य काय कळणार? जरी असे विषय लहानांसमोर बोलू नयेत हा सभ्यपणा असला तरी प्रत्येक घरात थोडीच पाळला जातो. आणि आपण सुद्धा किती माणसांची तोंड बंद करणार?
शीतल विचार करतच होती तेवढ्यात बेल वाजली. दारात विजय आपल्या वडिलांबरोबर उभा होता. बघितलं तुमच्या शैलेशने आमच्या विजयला किती मारलंय ते. विजय त्याच्या वडिलांशेजारी शक्य तितका केविलवाणा चेहरा करून उभा होता. शैलेशने त्याला का मारलं ते विचारलं का विजयला? शोभाताईंनी खणखणीत आवाजात विचारले. विजय कावरा बावरा झाला. हो बोलला असेल तो काहीतरी, पण म्हणून इतकं मारायचं? नशीब समजा त्याला सोडलंय. पुढच्या वेळी जर काही वाह्यातपणे बोलला तर सरळ पोलिसात तक्रार करू. शीतलने बजावले तसे निमूटपणे बापलेक पायऱ्या उतरू लागले. थँक्स आई आणि आजी, माझी बाजू घेतल्याबद्दल, शैलेश कृतज्ञतेने म्हणाला. आज थोडक्यात निभावलं, पण दरवेळी असं चालणार नाही बरं का. पण आजी, आपल्यावर अशी वेळ बाबांनी आणलीच का? त्यांच्यामुळे आपल्याला लोकांची टिंगल ऐकून घ्यावी लागते, अपमान सहन करावा लागतो. शेखर असं का वागला ते परमेश्वरालाच ठाऊक, पण त्यांच्यामुळे त्रास आपल्याला होतोय ना? याला उत्तर नाही. मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. त्या दिवशी जेवण मुकाट्याने झाली. शीतलने मागची आवराआवरी केली आणि ती बेडरूममध्ये आली. उद्या ऑफिसला जाण्याची तयारी ती आदल्या रात्रीच करत असे. पर्समध्ये भाजीसाठी पिशवी ठेवताना हाताला काहीतरी लागले. तिने पर्स नीट पाहिली तेव्हा तिला ऑफिसमध्ये मिळालेली 2 पाकिटे दिसली. एक पगाराचे आणि दुसरे बोनसचे. अरे, आपण साफ विसरून गेलो इतकी महत्त्वाची गोष्ट. तिने दोन्ही पाकिटे बाहेर काढून त्यातील पैसे मोजायला सुरुवात केली. पगार 1.5 केला होता. सरोज मॅडमचे काम सांभाळण्यासाठी वाढवला असेल आणि वरून बोनस. जास्त नसला तरी अनपेक्षितरित्या धनप्राप्ती झाली होती. आई, किती पैसे आहेत ग? शाल्मली जवळ येऊन बसली. खूप आहेत. म्हणजे किती? डोंगरा एवढे, शीतल म्हणाली आणि दोघी खतखतून हसल्या. लहानपणी शाल्मली खूप म्हणजे डोंगरा एवढे म्हणत असे त्याची दोघींना आठवण झाली. त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकून शैलेश आणि शोभाताई आल्या. पलंगावर पडलेल्या नोटा बघून आश्चर्यचकित झाले. इतके पैसे? आई, अहो आमच्या पद्मा मॅडमने माझा पगार वाढवला आहे. सरोज मॅडमचं काम मी बघते ना म्हणून, आणि वर बोनसही दिलाय. अरे वा, छान झालं की. बरं झालं तू त्यांना पगार वाढवून मागितला नाहीस, तर त्यांनी आपणहूनच वाढवला. मागून घेतलं की मान राहत नाही. वेळ आली की आपोआप सारे दरवाजे उघडले जातात. असं कसं आहे आपलं आयुष्य? सकाळी पगार बोनस मिळाला म्हणून आनंद आणि संध्याकाळी घरी येताना शैलेश आणि विजयची मारामारी. सापशिडीच्या खेळासारखं आहे आपलं आयुष्य. एका क्षणी आनंदाच्या शिखरावर तर दुसऱ्या क्षणी खोल दरीत. किती सरळसोट चालला होता आपला संसार, पण त्या बयेनं प्रवेश केला आणि आपलं सारं जगच उलटपालट झालं. बिचारी मुलंही भरडून निघतायत. काय वाटलं असेल शैलेशला आपल्या वडिलांबद्दल अपमानकारक शब्द ऐकताना, पण त्याचे वडीलही तसेच वागले ना. आई म्हणतात तसे भिकेचे डोहाळे लागल्यागत. विचारांच्या समुद्रात शीतलचे मन गटांगळ्या खात हळूहळू निद्रेच्या अधीन झाले. शेखर ऑफिसमधून घरी आला तेव्हा दाराला कुलूप होते. ते पाहून त्याला बरंच वाटलं. आताशा नुसत्या पैशाला महत्त्व देणाऱ्या, संसाराची अजिबात आवड नसणाऱ्या तेजूचा, अर्पिताचा शेखरला कंटाळाच येऊ लागला होता. सतत कसली ना कसली तरी मागणी करायची. महागड्या वस्तूंचं आकर्षण, कुठलाही छंद नसल्याने भटकण्यात टाइमपास करणारी अर्पिता आता त्याच्या डोळ्यात सलत होती. पण काय करणार? तिच्या आकर्षणाने त्याने संसार, मुलं, बायको, आई सारं काही सोडलं होतं. मग आता परत कसं काय जायचं? शेखरने सिगारेट पेटवली आणि तो पलंगावर लेटला. पुढे काय होतं पाहूया पुढील भागात. तर मंडळी, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.